पहिलं प्रेम भाग 6. रात्रीचे 9:30 वाजले होते. आरव आपल्या खोलीत बसून निशाचा विचार करत होता. मागच्या भेटीत निशाने सांगितलेली गोष्ट त्याच्या मनात जास्त नव्हती. निशाच्या वडिलांना त्यांच्या नात्याबद्दल समजलेलं होतं. फोन वाजला. स्क्रीनवर निशाचं नाव चमकलं होतं. हॅलो निशा. आरव, बाबा तुला भेटू इच्छितात. हे ऐकताच आरव काही क्षण शांत झाला. मला? हो, उद्या संध्याकाळी 5 वाजता घरी ये. आरवच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. ही भेट चांगली असेल की वादळाची सुरुवात? दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवस आरव अस्वस्थ होता. निशाच्या घरासमोर उभा राहिल्यावर त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. निशाने दरवाजा उघडला. घाबरू नकोस, ती हसत म्हणाली. मी प्रयत्न करतोय. घरात वातावरण शांत होतं. हॉलमध्ये निशाचे वडील बसले होते. त्यांचा चेहरा गंभीर होता. यावर आरवने नमस्कार केला. बस. काही क्षण कोणी काही बोललं नाही. शेवटी निशाचे वडील म्हणाले, तुझ्याबद्दल मी खूप ऐकलं आहे. आरव शांत राहिला. तू माझ्या मुलीवर प्रेम करतोस? सरळ प्रश्न. हो. आयुष्यभर तिची साथ देऊ शकशील? हो. उत्तर देताना आरवच्या आवाजात आत्मविश्वास होता. निशाचे वडील त्याच्याकडे पाहत राहिले. कठीण प्रश्न. तुझं करिअर काय आहे? मी सध्या माझ्या व्यवसायावर काम करतोय. स्थिर उत्पन्न. अजून काही? नाही, पण प्रयत्न सुरू आहेत. वडिलांच्या चेहऱ्यावर चिंता दिसली. आरव, प्रेम महत्त्वाचं असतं, पण फक्त प्रेमावर संसार चालत नाही. आरवने मान हलवली. त्याला हे सत्य माहिती होतं. माझी मुलगी खूप स्वप्न पाहते. मला तिची स्वप्न तुटलेली पाहायची नाहीत. अनपेक्षित अचानक निशाचे वडील उठले, जवळ येऊन उभे राहिले. मग ते म्हणाले, मी तुमच्या नात्याला सरळ नकार देत नाही. निशाच्या चेहऱ्यावर आशेची किरण दिसली. पण पुढचं वाक्य ऐकून दोघेही थकले. माझी एक अट आहे. पुढची 2 वर्ष तुम्ही दोघे लग्नाचा किंवा साखरपुड्याचा विषय काढणार नाहीत. हॉलमध्ये शांतता पसरली. 2 वर्ष? निशा आश्चर्याने म्हणाली. हो, पण का? वडिलांचा भूतकाळ. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात वेदना दिसली. कारण मी एक चूक केली होती. निशा आणि आरव एकमेकांकडे पाहू लागले. तुमच्या वयात मीही प्रेमात पडलो होतो. तो दोघे आश्चर्यचकित झाले. आम्ही घाईघाईने लग्न केलं. स्वप्न मोठी होती, तयारी नव्हती. त्यांनी दीर्घ श्वास घेतला. आर्थिक अडचणी आल्या, संघर्ष वाढला. अनेक वर्ष आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. म्हणून तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही? निशा दुखावून म्हणाली. नाही. ती तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाले, मला तुमच्यावर विश्वास आहे, पण वेळेची परीक्षा जिंकणाऱ्या प्रेमावर जास्त विश्वास आहे. खरी परीक्षा. 2 वर्ष तुम्ही दोघे तुमच्या स्वप्नावर लक्ष द्या. निशा तिचं करिअर घडवेल. आरवच्या डोळ्यात आदर दिसू लागला. त्याला जाणवलं, हा विरोध नव्हता, ही एक परीक्षा होती. भेट संपते. घरी जाताना निशा खूप शांत होती. तुला वाटते आपण हे करू शकू? तिने विचारलं. आरव हसला. जर 2 वर्षांनी आपण एकत्र असणार असू तर 2 वर्षांची वाट पाहणं कठीण नाही. पण कथा इथे संपत नव्हती. त्याच रात्री निशाच्या फोनवर एक अनोळखी संदेश आला. तुला वाटतंय आरव बद्दल तुला सगळं माहिती आहे, पण त्याच्या भूतकाळाबद्दल मला भेट. निशाच्या हातातून फोन जवळजवळ खाली पडला. आजचा संदेश कोणी पाठवला होता? आरवचं भूतकाळ. असं काय होतं जे त्याने कधीच सांगितलं नव्हतं? आणि हा नवीन व्यक्ती त्याच्या नात्याला कोणतं वादळ घेऊन येणार आहे? पुढील भागात आरवच्या भूतकाळातील रहस्यमय व्यक्ती कोण? निशाला मिळालेल्या संदेशामागचं सत्य काय? आणि प्रेमाची या परीक्षेत विश्वास जिंकेल की संशय? भाग 7 मध्ये पाहू. धन्यवाद.